तर मुसळधार पावसामुळे इकडे काळू नदीला पूर आलाय आणि टिटवाळा शहरामध्ये पुराचं पाणी शिरलंय। महागणपती मंदिराकडे जाणारा रस्ता त्यामुळे आता बंद आहे। रेल्वे स्टेशनकडे येणारा मार्ग पाण्याखाली गेलेला आहे। टिटवाळ्यामधून ही महत्त्वाची बातमी। शहरामध्ये टिटवाळा शहरामध्ये सध्या पुराचं पाणी शिरलेलं आहे। काळू नदीला पूर आलाय। मोठा पाऊस आहे त्यामुळे काळू नदीला सध्या पूर परिस्थिती आहे। टिटवाळा शहरामध्ये पुराचं पाणी शिरलंय। तर महागणपतीच्या मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तो सध्या बंद झालेला आहे। रेल्वे स्टेशनकडे येणारा जो मार्ग आहे तो सध्या पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे सध्या टिटवाळ्यामधल्या जे नागरिक आहेत त्यांचे सध्या हाल होताना आपल्याला पाहायला मिळते। रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। मोठ्या प्रमाणात टिटवाळ्यामध्ये बांधकामं गेल्या काही वर्षांमध्ये झालेली आहेत। त्यामुळे पुराचं पाणी अनेक नागरी वस्तीमध्ये घुसल्याचं पाहायला मिळतंय। आणि या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी। काळू नदीला पूर आल्यामुळे टिटवाळा येथील गणपती मंदिर ते रेल्वे स्थानक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाच्या पुराचं पाणी साठलेलं आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। संपूर्ण रस्ता जलमय झालेला, पूर्ण रस्त्यामध्ये जवळजवळ कमरेच्या वर पाणी आहे। त्यामुळे गणपती मंदिराकडे किंवा स्टेशनकडे जाणाऱ्या लोक या ठिकाणी अडकून पडलेले आपण समोर बघतो ना। या ठिकाणी संपूर्ण रहदारी बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे बरेच लोक या ठिकाणी खोलंबून पलीकडे किंवा अलीकडे येण्यासाठी थांबलेले आहेत। गेली 3 तासापासून हा प्रकार चालू आहे आणि काळू नदीला पूर आल्यामुळे हा रस्ता पूर्णतः बंद झाला आहे। वारंवार अशा प्रकारची घटना दरवर्षी घडत असते। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू। काय सांगाल, कधीपासून तुम्ही अडकला आणि काय सांगाल परिस्थिती? 3 तास झाले इथे अडकलेलं आहे। प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाहीये। दरवर्षी पाणी भरतो पण कोणी प्रतिनिधी पण लक्ष देत नाही इथे याकडे। तरी याच्यावरती लवकर तोडगा काढावा। दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे, याचा काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे ना। गेल्या 10 वर्षापासून मी बघतोय की इथे दरवर्षीप्रमाणे हा मेन रोड आपला गणपती मंदिर ते स्टेशन दरवर्षी पाण्याने भरलेला असतो आणि दरवर्षी हा नागरिकांना झालेला त्रास आहे। कॅमेरामन माऊली जाधव, सौम्य जाधव, झी मीडिया,